सारखं सारखं भरलेल्या वांग्याचीच भाजी खावशी वाटत नसेल तर या पद्धतीने डाळ वांग एक वेळ नक्कीच करून बघा। असं आपलं चमचमीत डाळ वांग्याची रेसिपी आहे। चला आता आपण करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आपल्याला बनवायची आहे वांग्याची भाजी। त्यासाठी आपण असे छान वांगे घेतलेले आहेत। आता आपण बघूयात वांग्याच्या भाजीला लागणारे साहित्य। हे वांग्याच्या भाजीला लागणारे साहित्य: 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धी वाटी लाल चटणी, 1 चमचा हळद, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट असे आपण वांग्याच्या भाजीला लागणारे साहित्य घेतलेले आहेत। आता आपण वांगे घेऊयात बारीक कट करून। छान असे आपण वांगे कट करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकूयात, म्हणजे वांग्याचा रंग काळा होत नाही। म्हणून कधीही वांगे कट केलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याचा रंग काळा नाही होत। आता आपण देऊयात वांग्याच्या भाजीला फोडणी। आपण कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर, त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल। आता टाकूयात मोहरी। मोहरी आपली छान झालेली आहे। टाकूयात आता लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। छान तेलामध्ये घेऊयात परतून। लाल चटणी, हळद, टाकूयात आता वांगे। वांगे छान तेलामध्येच परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते। आता टाकूयात डाळ। छान घेऊयात मिक्स करून। मीठ घेऊयात टाकून, चवीनुसार मीठ। 2 मिनिट ठेवूयात झाकून आणि छान तेलामध्ये वाफल्यानंतर झाकण घेऊयात काढून। आता आपण झाकण घेऊयात काढून। अशी छान आपल्या वांग्याच्या भाजीला वाफ आलेली आहे। आता टाकूयात थोडेसे पाणी। पाणी घेऊयात टाकून, मंद आचेवर 2 मिनिट भाजी होऊ देऊत। आता आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट। अशी छान आपली वांग्याची भाजी झालेली आहे तयार। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घेऊयात टाकून। असं मस्त आपलं चमचमीत अशी डाळ वांग्याची भाजी तयार आहे। अशी चमचमीत आपली वांग्याची भाजी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। धन्यवाद।